नमस्कार शेतकरी मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 18 जुलै 2026 पर्यंत पीक विमा योजनेतील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि बेसिकली आजच्या अपडेटमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या 5 मोठ्या बातम्या समोर आलेल्या आहेत. ओके, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जी पहिली अपडेट आलेली आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना 31 जुलै 2026 पर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन केलेले आहे. आणि अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहनही करण्यात आलेले आहे. ओके, आता प्रीमियम नक्की किती भरावं लागणार याबद्दल जर सांगायचं झालं, ओके, तर अन्नधान्य, डाळी आणि तेलबिया पिकांसाठी विमा रकमेच्या फक्त 2% प्रीमियम भरावा लागणार आहे. ओके, तर कापूस, कांदा आणि इतर व्यापारी पिकांसाठी विमा रकमेच्या 5% प्रीमियम जो आहे तो भरावा लागणार आहे शेतकरी मंडळींना. आता अर्जासाठी काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती सुद्धा तुम्हाला सांगतो मी. ओके, पीक विमा अर्ज करताना तुम्हाला काही कागदपत्रे आवश्यक आहेत शेतकरी मंडळींनो. ती म्हणजे ॲग्रिस्टॅग नोंदणी क्रमांक, जमिनीचे 7/12 आणि किंवा इतर जमीन नोंदी. ओके, तसेच पीक पेरणी घोषणापत्र, आधारची लिंक असलेले बँक खाते, डिजिटल पीक सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा तपशील. आणि ही जी सर्व माहिती जी आहे ती तुमची बरोबर अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये काही गडबड असेल तर ती दुरुस्त करून घ्या. ओके, आता चुकीची माहिती दिल्यास नक्की काय होईल ते सुद्धा मी सांगून ठेवतो. ओके, सरकारने यावेळी मोठा इशारा दिलेला आहे की जर कोणी चुकीची माहिती देऊन किंवा खोटे कागदपत्र वापरून विम्याचा लाभ घेतल्याचे आढळले तर अशा शेतकऱ्याला पुढील 5 वर्षांसाठी कृषी विभागाच्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. त्यामुळे अर्ज करताना प्रत्येक माहिती जी आहे ती काळजीपूर्वक भरावी असंच मी सुद्धा तुम्हाला सांगेन. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे ती आहे चंद्रपूरमध्ये प्रीमियम दरांवर वाद याबद्दल आहे. ओके, आता चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी पीक विम्याचे प्रीमियम दर शेजारच्या जिल्ह्यांच्या तुलनेत खूपच जास्त असल्याचा मुद्दा समोर आलेला आहे. यावर माजी मंत्री सुधीर मुंगॅटीवार यांनी तीव्र आक्षेप नोंदवलेला आहे. ओके, बघूयात आता याविषयी पुढे नक्की काय होतं आहे. ओके, आता भात पिकासाठी प्रीमियम किती आहे इथे. ओके, चंद्रपूरमध्ये प्रति हेक्टर सुमारे 1300, तर गडचिरोलीमध्ये 512, भंडाऱ्यात 575, गोंदियामध्ये फक्त 60 आणि नागपुरात फक्त 65 इतका कमी प्रीमियम आहे. आणि कापूस पिकासाठी जर आपण बघितलं चंद्रपूरमध्ये तर 1300 रुपये, गडचिरोलीमध्ये 590 रुपये, नागपूरमध्ये 65, वर्धामध्ये 65. सोयाबीनसाठी जर आपण बघितलं तर चंद्रपूरमध्ये 1250 तर वर्ध्यात फक्त 65. ओके, आता मुंगेटीवार यांनी नक्की काय मागणी केलेली आहे ते सुद्धा आपण थोडंसं बघूया. ओके, आता त्यांच्या मते की इतका जास्त प्रीमियम असल्यामुळे अनेक शेतकरी पीक विमा घेणारच नाहीत, यामुळे योजनेचा मूळ उद्देशच धोक्यात येईल. त्यांनी सरकारकडे प्रीमियम दरांची तातडीने पुनर्रचना करावी, नोंदणीची मुदतसुद्धा वाढवावी अशी मागणीसुद्धा केलेली आहे. ओके, आणि जी नंतरची अपडेट आहे आपली ती म्हणजेच की 4.30 लाख बोगस अर्ज रद्द. ओके, त्याविषयी आहे. ओके, आता फळ पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर थोडासा गैरव्यवहार उघडकीस आलेले आहेत. खरीप 2024 मधील तपासणीत एकूण 4,30,000 अर्ज जे आहेत ते बादसुद्धा करण्यात आलेले आहेत. ओके, आता नक्की कोणते गैरप्रकार आढळले ते सुद्धा आपण बघूयात. ओके, तपासणीमध्ये आढळलं की मंदिराची जमीन, मशिदींची जमीन, सरकारी जमीन आणि महापालिकेची जमीन, रिकामी जमीन, ओके, शेती म्हणून दाखवून विमा अर्ज करण्यात आल्याचे आढळलेले आहेत. काही ठिकाणी वास्तविक क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र दाखवून विमा मिळवण्याचाही प्रयत्न झालेला आहे. आता सरकारची यामध्ये काय मोठी कारवाई झालेली आहे हे सुद्धा बघूयात. आता अशा बोगस अर्ज करणाऱ्यांचे आधार क्रमांक पुढील 5 वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले जाणार आहेत. ओके, त्यामुळे त्यांना पुढील 5 वर्ष कोणत्याही सरकारी कृषी योजनेचा लाभ मिळणारच नाही आहे. ओके, आता जी चौथी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर माजी आमदार संजय चव्हाण यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन गेल्या वर्षी बंद झालेली 1 रुपया पीक विमा योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केलेली आहे. त्यांनी कोणती कारणे दिलेली आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. ओके, आता त्यांच्या मते अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम संकटात सध्याच्या योजनेत आहे. ओके, आता अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम संकटात आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि सध्याच्या योजनेमध्ये 2% ते 5% प्रीमियम भरावा लागत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक ताण अजूनच वाढत आहे. ओके, तसेच अनेक विमा कंपन्या तांत्रिक कारणे सांगून दावेसुद्धा फेटाळत असल्याच्या तक्रारी त्यांच्याकडून करण्यात आलेल्या आहेत. ओके, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, आता जी 5वी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर
ही थोडीशी राष्ट्रीय स्तरावरील अपडेट आहे. अर्थ मंत्रालयाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या कप अँड कॅप मॉडेलचा आढावा सुरू केलेला आहे, कारण मोठ्या राज्यांमधील विमा व्यवस्थेबाबत काही अडचणी आता समोर आलेला आहे. ओके, आता एल निनोबद्दल जर सांगायचं झालं तर एल निनोचा परिणाम थोडासा जाणवू लागलेला आहे. हवामान तज्ज्ञांनी यावर्षी एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे, त्यामुळे पाऊस कमी पडू शकतो. याच पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने देशातील 315 संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पीक विमा नोंदणी वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत आणि या यादीमध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांचाही समावेश आहे. ओके, आणि अजून एक महत्त्वाची सूचना शेतकरी मंडळींसाठी, जर शेतकरी मंडळींनो तुम्ही अजूनही पीक विम्यासाठी अर्ज केला नसेल तर 31 जुलै 2026 पूर्वी आवश्यक कागदपत्रांसह तुमची नोंदणी पूर्ण करून घ्या तुम्ही, एवढंच मी सुद्धा सांगेल. अर्ज भरताना सर्व माहिती तुमची बरोबर अचूक द्या. चुकीची माहिती दिल्यास पुढील 5 वर्षे सरकारी योजनांपासून तुम्हाला वंचित राहण्याची वेळसुद्धा येऊ शकते. ओके, आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्रातील शेती, पीक विमा, सरकारी योजना आणि ताज्या कृषी अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.